Hi students, good morning to all of you. Here we start a new chapter operating system in last two lectures. In this chapter, in last lecture, we see the different types of operating systems and their features. For example, features of Windows NT and features of Linux operating system and features of Windows 98. In last lecture, we also study or discuss the services provided by operating system and introduction of an operating system. Services provided by operating systems are categorized into three main categories. The first category is information management and the second category is process management and the third category is memory management. In these all categories, we have seen the services and system calls provided by the operating system. We also discuss about the different types of operating systems and their features. Now we start a new point, file system. First, basically see the definition of file. File is a collection of related information. What is mean by file? The file is a collection of related information. Basically आपण कम्प्युटर मध्ये ज्या वेळेला डेटा सेव्ह करतो त्यावेळेला तो डेटा कशा फॉर्मॅटमध्ये सेव्ह केला जातो तर फाईलच्या फॉर्मॅटमध्ये आपण तो डेटा सेव्ह करत असतो. मग त्या फाईल्स कशा असतात तर रिलेटेड इन्फॉर्मेशनचे कलेक्शन असतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगितलं की एखादी कम्प्युटर सायन्सची फाईल क्रिएट करा तर तुम्ही ज्या वेळेला ती फाईल क्रिएट कराल, फॉर एक्झाम्पल वर्डमध्ये जर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही काय कराल तर त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन काय कराल तुम्ही कलेक्टिव्ह कराल आणि त्याच्यानंतर काय केली जाईल तर त्याची फाईल तयार केली जाईल. म्हणजेच फाईलमध्ये काय केलं जातं तर रिलेटेड इन्फॉर्मेशन केली जाते किंवा इन्फॉर्मेशनचं कलेक्शन तिथं केलं जातं. पण इन्फॉर्मेशन कशी असते तर एक रिलेटेड इन्फॉर्मेशन असते. म्हणजे जर कम्प्युटर सायन्स ह्या फाईलमध्ये फक्त कम्प्युटर सायन्सशी रिलेटेड तुम्ही इन्फॉर्मेशन लिहिणार आहात, तिथं तुम्ही फिजिक्स किंवा केमिस्ट्री याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तिथं तुम्ही मेन्शन करणार नाही. मग ही फाईल सिस्टीमची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली. आता ही फाईल सिस्टीम आपल्याला काय अलाउ करते तर फाईल सिस्टीम अलाउज यूजर टू क्रिएट अ डिरेक्टरी. आपण फाईल सिस्टीम यूजरला काय अलाउज करते तर डिरेक्टरी तयार करण्यासाठी ती आपल्याला मदत करत असते. आपण पाहिलं की इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटमध्ये जे सिस्टीम कॉल्स होते ते सिस्टीम कॉल कशाशी रिलेटेड होते तर ज्या काही आपल्या फाईल्स आहेत त्या फाईल्समध्ये इन्फॉर्मेशन कशी सेव्ह केली जाते, मग ती इन्फॉर्मेशन स्टोरेज करण्यासाठी आपण काय करतो तर डिरेक्टरीज तयार करतो आणि त्या ॲप्रोप्रिएट डिरेक्टरीमध्ये काय केली जाते तर ती फाईल ठेवली जाते. इथं सुद्धा फाईल सिस्टीम जी आहे ती यूजरला काय अलाउ करते तर डिरेक्टरीज तयार करण्यासाठी ती हेल्प करत असते. मग ही जी फाईल सिस्टीम आहे या फाईल सिस्टीममध्ये काय असतं किंवा बेसिकली फाईल म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये प्रोग्राम्स असू शकतात किंवा रिलेटेड डेटा असू शकतो. अल्फान्यूमेरिक सेट असतील, नंबर्स असतील, त्याच्यानंतर डायग्राम्स असतील, इमेजेस असतील, ही सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे काय असू शकते तर ती फाईल असू शकते. मग प्रत्येक फाईलला काय असतं तर त्याचं एक प्रॉपर नेम अँड एक्सटेन्शन. आता हे प्रॉपर नेम कशावरती डिपेंड आहे तर जी तुम्ही फाईल तयार करता त्या फाईलमध्ये काय कंटेंट आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता तर त्या फाईलला प्रॉपर नेम देऊ शकता. आणि टाईप कशावरती डिपेंड आहे तर ते कोणत्या टाईपमध्ये तुम्ही क्रिएट केली आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही वर्ड डॉक्युमेंट तयार करत असाल तर त्याला एक्सटेन्शन येतं .doc. जर तुम्ही नोटपॅडमध्ये एखादी फाईल तयार करत असाल तर त्याच्यासाठी एक्सटेन्शन असते .txt. जर तुम्ही C++ मध्ये एखादी प्रोग्राम फाईल तयार करत असाल तर त्याला आपल्याला माहिती आहे की त्याला एक्सटेन्शन काय येणार आहे .cpp.
त्याच पद्धतीनं जर HTML ची एखादी फाईल तुम्ही तयार करत असाल तर त्याच्यासाठी एक्सटेन्शन येणार आहे .html. लक्षात आलं की फाईल सिस्टीम म्हणजे काय तर कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. आता याच्यामध्ये ब्लॉक हा एक कन्सेप्ट आहे. आता ब्लॉक म्हणजे काय तर फाईल सिस्टीम ही कुणासाठी कन्व्हिनियन्स आहे तर युजर्सच्या यूजसाठी काय आहे फाईल सिस्टीम ही कन्व्हिनियन्स आहे. पण ज्याला आपण हार्ड डिस्क किंवा फ्लॉपी डिस्क म्हणतो किंवा मेमरी म्हणतो मग त्याच्या कन्व्हिनियन्ससाठी काय केलं जातं तर ब्लॉक यूज केला जातो. ब्लॉक हा वर्ड वापरला जातो. आपण म्हणतो की कम्प्युटरमध्ये एखादी फाईल सेव्ह केली जाते, मग ती ज्या वेळेला सेव्ह केली जाते त्याला काय दिला जातो तर मेमरीचा एक ब्लॉक अवेलेबल करून दिला जातो. म्हणजे ब्लॉक हे काय आहे तर एक मेमरीचं युनिट आहे की जे सेक ऑफ कन्व्हिनियन्ससाठी यूज केलं जातं किंवा फाईल स्टोरेजसाठी मेमरीमध्ये काय केला जातो ब्लॉक अवेलेबल करून दिला जातो. आता नेक्स्ट याच्याशीच रिलेटेड आपल्याला पॉईंट बघायचे तर फाईल सिस्टीम रिलेटेड ऑपरेशन्स. आता याच्यावरती तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय फाईल्स अँड एक्सप्लेन 5 फाईल सिस्टीम ऑपरेशन्स. आता फाईलची डेफिनेशन आपण बघितली. फाईल म्हणजे काय तर कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. मग याच्याशी रिलेटेड ऑपरेशन्स कोणकोणते आहेत ते आपण बघूया. पहिलं ऑपरेशन आहे क्रिएट अ फाईल. व्हॉट इज मीन बाय क्रिएट अ फाईल? To create a file, check whether the sufficient space is available in directory. If sufficient space for that file is available, then you can create your own file. Create a file म्हणजे काय तर ज्या वेळेला तुम्ही एखादी फाईल क्रिएट करता त्यावेळेला पहिल्यांदा चेक केलं जातं की त्या डिरेक्टरीमध्ये अवेलेबल स्पेस आहे की नाही. म्हणजे त्या फाईलसाठी लागणारा सफिशियंट स्पेस अवेलेबल आहे की नाही हे पहिल्यांदा चेक केलं जातं. जर तुमच्या फाईलसाठी स्पेस अवेलेबल असेल तर तुम्हाला ती फाईल क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर राईट टू अ फाईल. टू राईट अ फाईल काय करायचं इथे तर फाईल राईट करायचे म्हणजेच फाईलमध्ये काय करायचे तर इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायचे. मग याच्यासाठी काय केलं जातं तर याच्यासाठी एक कमांड आहे की ज्या कमांडमध्ये पहिल्यांदा काय केलं जातं तर दिलेली फाईल जी आहे ती अवेलेबल आहे की नाही ती चेक केलं जातं आणि ती जर अवेलेबल असेल तर ती फाईल काय करते ऑपरेटिंग सिस्टीम सर्च करते आणि त्याच्यानंतर ती फाईल तुम्हाला ओपन करून दिली जाते आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये डेटा राईट करू शकता. म्हणजे टू राईट अ फाईल देअर इज अ कमांड इन विच file name is specified. Operating system searches for that file and if file is found then this file is open and you can write a data through that file. म्हणजे इथं काय केलं जातं तर ज्या फाईलमध्ये तुम्हाला राईट करायचं आहे त्या फाईलसाठी काय केलं जातं तर सर्च केलं जातं. म्हणजे ती फाईल ऑलरेडी एक्झिस्ट असणार आहे तुमच्या कम्प्युटरमध्ये. मग ती ऑलरेडी एक्झिस्ट असलेली फाईल ऑपरेटिंग सिस्टीम सर्च करतं आणि त्या सर्चमध्ये जर तिला ती फाईल फाउंड झाली तर ती फाईल तुम्हाला ओपन करून दिली जाते आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता तर त्याच्यामध्ये डेटा राईट करू शकता. नेक्स्ट आहे रीडिंग अ फाईल. सेम रायटिंग अ फाईल ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं इथं रीडिंग अ फाईल आहे. याच्यामध्ये सुद्धा काय केली जातं तर एक सिस्टीम कॉल प्लेस केला जातो आणि ऑपरेटिंग सिस्टीम काय करते तर जी काही फाईल नेम स्पेसिफाय केलेलं आहे ते फाईल नेम डिरेक्टरीमध्ये सर्च करते आणि जर सर्च फाइंड झाला तर ती फाईल ओपन करून दिली जाते आणि तुम्ही ती काय करू शकता रीड करू शकता. फोर्थ रिवाइंड अ फाईल. रिवाइंड अ फाईलमध्ये काय केलं जातं तर जी फाईल तुम्हाला ओपन करून दिलेली आहे तिचा कर्सर काय केला जातो तर बिगिनिंग ऑफ द फाईल सेट केला जातो. परवाच आपण रिवाइंड हा वर्ड ऐकला ज्याला पण इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट मी तुम्हाला सांगितलं त्याच वेळेला त्या सिस्टीम कॉलमध्ये एक रिवाइंड अ फाईल होतं. म्हणजे ज्या वेळेला तुमच्या फाईलची लेंथ ही जास्त असेल मग अशा वेळेला त्या फाईलचा कर्सर जो आहे तो कुठं सेट केला जातो तर बिगिनिंगला सेट केला जातो आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता तर ते ती फाईल ॲक्सेस करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिलीट अ फाईल. डिलीट अ फाईलमध्ये सुद्धा काय केला जातो तर सिस्टीम कॉल केला जातो. म्हणजेच तुम्हाला जी फाईल
डिलीट करायची आहे, ती फाईल पहिल्यांदा सर्च केली जाते आणि ती सर्च केल्यानंतर त्याच्यावरती डिलीट ऑपरेशन केलं जातं. डिलीट ऑपरेशन म्हणजेच काय, तर ती फाईल काय केली जाते, तुमच्या डिरेक्टरीमधून काढून टाकली जाते आणि तिने जी मेमरी ॲक्सेस केलेली आहे किंवा तिला जी मेमरी अवेलेबल दिलेली आहे ती मेमरी काय केली जाते, रिलीज केली जाते. लक्षात आलं की व्हॉट इज मीन बाय फाईल अँड फाईल सिस्टीम रिलेटेड ऑपरेशन. मी परत एकदा रिपीट करते. फाईल सिस्टीम म्हणजे काय, तर कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. जी काही रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती ज्या वेळेला तुम्ही कलेक्शन करता तिचं तेव्हा ती एकत्र केली जाते, त्यावेळेला त्याच्यापासून फाईल्स तयार केल्या जातात. त्याच्यासाठी प्रत्येक फाईलसाठी एक ॲप्रोप्रिएट नेम दिलं जातं आणि ॲप्रोप्रिएट एक्सटेन्शन वापरलं जातं. आता फाईल सिस्टीम रिलेटेड ऑपरेशन्स कोणकोणते, तर 5 ऑपरेशन्स आर हिअर. फर्स्ट ऑपरेशन, क्रिएट अ फाईल. क्रिएट अ फाईल मीन्स दॅट टू क्रिएट अ फाईल. टू क्रिएट अ फाईल, check whether the sufficient space is available for that file in directory. If the sufficient space is available then you can create your file. म्हणजे इथं काय केलं जातं, तर तुमची फाईल तयार करताना पहिल्यांदा चेक केलं जातं की स्पेस अवेलेबल आहे की नाही. जर त्या डिरेक्टरीवरती स्पेस अवेलेबल नसेल तर तुम्हाला तिथं मॅसेज दिला जातो की यू कांट क्रिएट युअर फाईल हिअर, प्लीज यूज अदर डिरेक्टरी. म्हणजे सी ड्राईव्हवरती जर एखादी फाईल तुम्ही तयार करत असाल किंवा सेव्ह करत असाल, पण जर सी ड्राईव्हवरती स्पेस कमी असेल मेमरीचा, तर तिथं तुम्हाला अलाव करून दिलं जात नाही की ही फाईल तुम्ही इथं सेव्ह करा किंवा इथं तुम्ही स्टोअर करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या डिरेक्टरीचा यूज करावा लागतो. सेकंड, राईट टू अ फाईल. राईट टू अ फाईलमध्ये काय केलं जातं, तर तिथे एक तुम्हाला ज्या फाईलमध्ये रायटिंग करायचं आहे त्यासाठी काय केला जातो, तर एक सिस्टीम कॉल तयार केला जातो किंवा एक कमांड दिली जाते आणि त्या कमांडमध्ये ज्या फाईलमध्ये तुम्हाला राईट करायचं आहे त्या फाईलचं नेम स्पेसिफाय करायला लागतं. ऑपरेटिंग सिस्टीम ती फाईल सर्च करते आणि ती फाईल जर फाइंड झाली तर ती फाईल ओपन करून दिली जाते आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये डेटा राईट करू शकता. थर्ड आहे रीडिंग अ फाईल. रीडिंग अ फाईलमध्ये काय केलं जातं, तर सेम रायटिंग सारखंच तुम्हाला तिथं कमांड दिली जाते. त्या कमांडमध्ये तुम्ही फाईल नेम स्पेसिफाय करायचं आहे. ऑपरेटिंग सिस्टीम त्या फाईलसाठी सर्च करते आणि जर तुम्हाला फाईल फाउंड आउट झाली तर ती फाईल तुम्हाला रीडिंग पर्पजसाठी दिली जाते. रिवाइंड अ फाईल. रिवाइंड अ फाईल म्हणजे काय, तर जी फाईल तुम्ही ओपन केलेली आहे त्या फाईलच्या बिगिनिंगला तुमचा कर्सर सेट केला जातो. आणि डिलीट अ फाईल म्हणजे काय, तर फाईल तुमची काय केली जाते, त्या डिरेक्टरीमधून काढून टाकली जाते आणि तिने जी काही मेमरी स्पेस अलोकेट केलेला आहे तो मेमरी स्पेस काय केला जातो, रिलीज केला जातो. लक्षात आलं की फाईल सिस्टीम आणि फाईल सिस्टीम रिलेटेड ऑपरेशन याच्यावरती तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. आता नेक्स्ट पॉईंट याच्याशीच रिलेटेड आपल्याला बघायचं आहे, तो आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लॉपी डिस्क अँड हार्ड डिस्क. आता हे स्ट्रक्चर ऑफ फ्लॉपी डिस्क आणि हार्ड डिस्क कशा पद्धतीने आहे ते बघूया. आता स्ट्रक्चर ऑफ फ्लॉपी डिस्क अँड हार्ड डिस्क. लास्ट इयर आपण 11th स्टँडर्डमध्ये पेरिफेरल डिव्हायसेस हा एक चॅप्टर आपण स्टडी केला होता. त्या पेरिफेरल डिव्हायसेस चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं, तर सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेस जे आहेत. पेरिफेरल डिव्हायसेस म्हणजे काय, तर जे डिव्हायसेस तुम्ही कम्प्युटरला अटॅच करता त्या सगळ्या डिव्हाइसला आपण काय बोलतो, तर पेरिफेरल डिव्हायसेस. मग याच्यामध्ये एक पॉईंट होता की सेकंडरी स्टोरेज डिव्हायसेस म्हणजेच मेमरी ज्या वेळेला कम्प्युटरला दिली जाते त्याला ती मेमरी कोणत्या डिव्हाइसच्या स्वरूपामध्ये दिली जाते, ते आहे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. आता ह्या सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये काय आहे, तर फ्लॉपी डिस्क आणि हार्ड डिस्क याचं काय करायचं आहे, आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे की जे 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, स्ट्रक्चर बघितलं आहे. आता फ्लॉपी डिस्क काय आहे, तर फ्लॉपी डिस्क हा एक राऊंड पीस ऑफ प्लास्टिक मटेरियल कोटेड विथ मॅग्नेटाइज रेकॉर्डिंग मटेरियल. फ्लॉपी डिस्क कशी असते, तर ही एक राऊंड शेपमध्ये प्लास्टिक मटेरियल आहे आणि त्याला काय केलं जातं, तर मॅग्नेटिक रेकॉर्डिंग मटेरियलचं
कोटिंग दिलं जातं. इथं फ्लॉपी डिस्क जी आहे ती ॲज अ CD जी आपण म्हणतो की आपण CD नॉर्मली खूप वेळा यूज करतो, त्याचं ज्या पद्धतीनं स्ट्रक्चर आहे तसंच या फ्लॉपी डिस्कचं सुद्धा काय असते तर स्ट्रक्चर आहे ती राऊंड शेपमध्ये असते आणि ती काय केली जाते तर ऑलवेज प्लॅस्टिकमध्ये कॅरी केली जाते. CD ज्या वेळेला तुम्ही एखादी बाय करता त्यावेळेला CD तुम्हाला डायरेक्टली दिली जात नाही, तर ती काय केली जाते एका प्लॅस्टिक कव्हरमध्ये तुम्हाला कॅरी करण्यासाठी दिली जाते. मग ही जी फ्लॉपी डिस्क आहे याचा सरफेस कसा आहे किंवा याचं जे सरफेस जर पाहिला तर तो कसा आहे तर मॅग्नेटिक रेकॉर्डेड मटेरियल, म्हणजे या फ्लॉपी डिस्क असेल किंवा हार्ड डिस्क किंवा CD असेल याचा मेनली यूज कशासाठी केला जातो तर जे काही रेकॉर्डिंग पर्पज आहे किंवा डेटा स्टोरेज करण्यासाठी आपण ह्या फ्लॉपी डिस्कचा यूज करतो. जर आपण ही फ्लॉपी डिस्क पाहिली तर त्याला काय आहे तर 2 साईड्स आहेत, म्हणजे वरती एक साईड आहे आणि त्याच्या बिलो एक साईड आहे. मग ह्या दोन्ही साईड्सला काय म्हटलं जातं तर सरफेस म्हटलं जातं. प्रत्येक फ्लॉपी डिस्क जी आहे त्याला 2 सरफेसेस असतात आणि 2 हेड्स फॉर रीड अँड राईट. मग याच्यावरचा जो काही डेटा आहे तो रीड आणि राईट करण्यासाठी तिथं काय दिले तर रीड आणि राईट हेड दिलेले आहेत. लक्षात आले की याचं स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीनं असणार आहे, राऊंड शेपमध्ये आहे. त्याचे जे सरफेस आहे तो सरफेसला आयर्न आहे, त्याच्यानंतर मॅग्नेटिक मटेरियलचं त्याच्यावरती कोटिंग केलेलं असतं आणि त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या साईड्सला काय म्हटलं जातं तर सरफेस म्हटलं जातं. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे स्ट्रक्चर दिलेलं आहे. आता अजून एक फ्लॉपी डिस्कच्या संदर्भात सांगते की फ्लॉपी डिस्क ज्या वेळेला डिझाईन करण्यात आली त्यावेळेला पहिल्यांदा जी फ्लॉपी डिस्क डिझाईन करण्यात आली ती किती होती तर 8 इंच एवढी त्याची कपॅसिटी होती किंवा त्याची साईज जर आपण बघितली तर 8 इंच होती. त्याच्यानंतर जे फ्लॉपी डिस्क तयार करण्यात आल्या त्याच्या साईज आहेत 5.25 इंच आणि 3.5 इंच. आता इथं काय करण्यात आलेलं आहे तर साईज डिक्रीज करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर लक्षात बघितलं तर पहिली साईज आहे 8 इंच आणि आत्ताची जी अर्ली स्टेजमध्ये जी आपण फ्लॉपी डिस्क यूज करतो त्याची साईज किती आहे तर 3.5 इंच. म्हणजे याची साईज डिक्रीज करण्यात आलेली आहे पण याची कपॅसिटी काय झालेली आहे तर इन्क्रीज झालेली आहे. जेवढी तुमची छोटी फ्लॉपी डिस्क असेल किंवा जेवढी तुमच्या फ्लॉपी डिस्कची साईज कमी असेल तेवढी त्याच्यामध्ये काय असणार आहे तर मेमरी जास्त तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. मग आता नॉर्मली आपण जे यूज करतो ती 5.25 आणि 3.5 इंच हे जे नॉर्मली ह्या फ्लॉपी डिस्क यूज केल्या जातात. आता इथं बघा मी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला फ्लॉपी डिस्कचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते दाखवलं. आता ज्यावेळेला आपण CD बघतो, CDचं जर स्ट्रक्चर बघितलं तर त्या CDवरती काय असतं तर असे राऊंड असतात, कॉन्सेंट्रिक सर्कल्स त्याला म्हटलं जातं. मग हे जे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत त्या सर्कलला काय म्हटलं जातं तर ट्रॅक म्हटलं जातं. हे अनलिमिटेड आहेत. जेवढी तुमच्या साईज असेल फ्लॉपी डिस्कची त्यानुसार हे ट्रॅक्स काय केले जातात व्हॅरी केले जातात. जर तुमच्या फ्लॉपी डिस्कची साईज जास्त असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 8 इंच ही तुमची साईज असेल तर त्याच्यावरती नंबर ऑफ ट्रॅक्स कसे असणार आहेत नक्कीच जास्त असणार आहेत. पण जर तुमची फ्लॉपी डिस्कची जर साईज 3.5 असेल तर त्याच्यावरती नंबर ऑफ ट्रॅक्स थोडेसे कमी असणार आहेत. आता हे नंबर ऑफ ट्रॅक्स जे आहेत ते कशावरती डिपेंड आहेत तर तुमच्या डिस्कची जी काही साईज आहे त्या साईजवरती डिपेंड आहेत. आता हे ट्रॅक्स परत काय केले जात आहेत तर स्मॉल युनिटमध्ये डिवाइड केले जात आहेत आणि त्या स्मॉल युनिटला काय म्हटलेलं आहे तर सेक्टर म्हटलेलं आहे. म्हणजे हा सिंगल एक ट्रॅक आहे आणि हा ट्रॅक परत काय केला आहे तर स्मॉल पार्टमध्ये डिवाइड केला आहे आणि त्या प्रत्येक स्मॉल पार्टला काय म्हटलेलं आहे इथं सेक्टर म्हटलेलं आहे. मग ट्रॅक जे आहे ते ट्रॅक कसे काउंट केले जातात तर जो सगळ्यात लास्ट असेल किंवा जो आउटसाईडचा ट्रॅक असेल त्या आउटसाईडच्या ट्रॅकला काय म्हटलं जातं तर 0th ट्रॅक म्हटलं जातं आणि त्याच्या आतमध्ये मग ट्रॅकला नंबरिंग केलं जातं. फॉर एक्झाम्पल ट्रॅक 0, ट्रॅक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या पद्धतीनं काय केले जातात इनवर्ड्स त्याचे नंबर केले जातात. त्याच पद्धतीनं सेक्टर्ससुद्धा काय आहेत तर सेक्टर्स 0, सेक्टर 1, सेक्टर 2, सेक्टर 3, सेक्टर 4, सेक्टर 5, सेक्टर 6 आणि सेक्टर 7
हे सेक्टर काय केले जातात, डिझाईन केले जातात. आता जरी तुमच्या नंबर ऑफ ट्रॅक्स व्हॅरीज असतील आणि नंबर ऑफ सेक्टरसुद्धा व्हॅरीज असणार आहे, म्हणजेच प्रत्येक फ्लॉपी डिस्कमध्ये 7 सेक्टर्स असतील असं आपण सांगू शकत नाही किंवा त्याचे कितीही सेक्टर्स इथं डिपेंड असतील, पण त्या प्रत्येक सेक्टरची साईज किती असते तर 512 बाईट. म्हणजे तुमचे सेक्टर्स कितीही तयार झाले तरी त्या प्रत्येक सेक्टरची कपॅसिटी किती असणार आहे तर 512 बाईट एवढी प्रत्येक सेक्टरची कपॅसिटी असणार आहे. लक्षात आली तुमच्या ही डायग्राम की ट्रॅक्स कसे तयार केले जातात किंवा ट्रॅक्स म्हणजे काय आणि सेक्टर म्हणजे काय. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं ते हार्ड डिस्कचं स्ट्रक्चर. आता हार्ड डिस्क म्हणजे काय तर हार्ड डिस्कचं स्ट्रक्चरसुद्धा कसं आहे तर फ्लॉपी डिस्कचंच सारखं आहे. ज्यावेळेला आपण एकापेक्षा जास्त फ्लॉपी डिस्क एकावरती एक ठेवतो त्यावेळेला ते जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला काय म्हटलेलं आहे तर हार्ड डिस्क म्हटलेलं आहे. ही हार्ड डिस्क काय केली जाते तर तुमच्या कम्प्युटरमध्येच सील केलेली असते किंवा ती कम्प्युटरमध्येच काय केली जाते फिक्स केली जाते. आता अजून एक इथं गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेला तुम्ही फ्लॉपी डिस्क वापरता किंवा हार्ड डिस्क वापरता त्यावेळेला त्याच्यावरचा डेटा रीड करण्यासाठी आणि राईट करण्यासाठी तुमच्याकडे फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क ड्राईव्ह हे दोन्ही ड्राईव्ह असणं तुमच्या कम्प्युटरला गरजेचं आहे. तरच तुम्ही काय करू शकता तर हे फ्लॉपी डिस्क वापरू शकता आणि हार्ड डिस्क वापरू शकता. नेक्स्ट आपण बघणार आहोत तर याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जातो. त्या टर्म्स कोणकोणत्या आहेत ते आपण बघूया. तर टर्म बघणार आहोत फ्लॉपी डिस्क असेल किंवा हार्ड डिस्क असेल त्याच्याशी रिलेटेड ज्या 4 टर्म्स बघणार आहोत त्या 4 टर्म्स बघा कुठल्या आहेत. पहिली टर्म आहे ट्रॅक, सेकंड टर्म आहे सेक्टर, थर्ड टर्म आहे सीक टाईम, लॅटेन्सी टाईम अँड ट्रान्समिशन टाईम. आता इथं तुम्हाला काय केला जातो तर याच्यावरती 4 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो की ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं कोणत्याही 4 टर्म्स ज्या आहेत त्या 4 टर्म्सची डेफिनेशन तिथं तुम्हाला विचारली जाते. मग ज्यावेळेला तुम्ही या 4 टर्म्सची डेफिनेशन देत असता त्यावेळेला तुम्हाला ही डायग्राम तिथं ड्रॉ करणं मस्ट आहे, कारण या डायग्राममध्ये स्पेसिफाय केलेलं आहे की ट्रॅक कशाला म्हटलं जाते किंवा सेक्टर म्हणजे काय आहे आणि त्याचे जे काही नेमिंग्स आहेत म्हणजे ट्रॅक्स कुठून सुरू होतात किंवा ट्रॅक्स जे आहेत ते कुठून सुरू केले जातात किंवा सेक्टर्स जे आहे ते सेक्टर्स कसे मेंटेन केले जातात त्याच्याशी रिलेटेड ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या डेफिनेशन तिथं द्यायचं आहे. आता पहिली डेफिनेशन आपण बघूया की व्हॉट इज मीन बाय ट्रॅक. ट्रॅक मीन्स द सर्फेस ऑफ फ्लॉपी डिस्क इज मेड अप ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स. द सर्फेस ऑफ फ्लॉपी डिस्क is made up of number of concentric circles and each circle is known as a track. आता इथं फ्लॉपी डिस्कचा जर सरफेस आपण पाहिला तर तो सरफेस जो आहे तो कसा मेड झालेला आहे तर याच्यावरती नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत आणि त्या नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्सलाच काय म्हटलं जातं तर ट्रॅक म्हटलं जातं. नेक्स्ट सेक्टर. आता व्हॉट इज मीन बाय सेक्टर. द ट्रॅक इज अगेन डिवाइड इंटू अ स्मॉल पार्ट दे अँड इच स्मॉल पार्ट ऑफ ग्रुप इज नोन ॲज अ सेक्टर. लक्षात घ्या तर द ट्रॅक इज अगेन डिवाइड इंटू अ स्मॉल ग्रुप अँड इच ग्रुप इज नोन ॲज अ सेक्टर. तुमचे जे काही हे ट्रॅक्स आहेत हे ट्रॅक काय केले जात आहेत तर फर्दर डिवाइड केले जात आहेत एक स्मॉलेस्ट युनिट ऑफ इन्फॉर्मेशन आणि त्या प्रत्येक स्मॉलेस्ट युनिट ऑफ इन्फॉर्मेशनला काय म्हटलेलं आहे तर सेक्टर म्हटले आहे. हे सेक्टरमध्ये काय केली जाते तर तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. लक्षात आल्या दोन्हीही डेफिनेशन. ट्रॅक म्हणजे काय तर जे फ्लॉपी डिस्क असेल किंवा तुमची CD असेल त्या CDवरती जे राऊंड सर्कल्स आहेत त्या राऊंड सर्कल्सला काय म्हटलं जातं तर ट्रॅक म्हटलं जातं. आणि सेक्टर म्हणजे काय तर ते ट्रॅक परत डिवाइड केले जातात इक्वल पार्ट्समध्ये आणि त्या प्रत्येक डिव्हिजनला किंवा त्या प्रत्येक ग्रुपला काय म्हटलं जातं तर सेक्टर म्हटलं जातं. आता नेक्स्ट अजून 3 डेफिनेशन्स आहेत. त्याच्यानंतरची डेफिनेशन आहे सीक टाईम. इट इज द टाईम टू रिक्वायर रीड और राईट हेड टू मूव फ्रॉम वन ट्रॅक टू अदर ट्रॅक. लक्षात घ्या सीक टाईम म्हणजे काय तर इट इज
time required to move read or write head from one track to other track. इथं सीक टाइम म्हणजे काय तर एका ट्रॅकपासून दुसऱ्या ट्रॅकपर्यंत जाण्यासाठीचा जो टाइम पिरियड तुम्हाला रिक्वायर्ड आहे किंवा तो टाइम पिरियड जो लागणार आहे त्या टाइम पिरियडला काय म्हटलं जातं तर सीक टाइम. फॉर एक्झाम्पल असेल हा आपण कन्सिडर केला आहे की हा 0th ट्रॅक आहे आणि हा जो ट्रॅक असणार आहे हा ट्रॅक किती असणार आहे तर 1 ट्रॅक असणार आहे. मग ह्या 0th ट्रॅकपासून ह्या 1 ट्रॅकपर्यंत येण्यासाठी लागणारा जो टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियडला काय म्हटलेलं आहे इथं सीक टाइम म्हटलेलं आहे. नेक्स्ट डेफिनेशन लॅटेन्सी टाइम. लॅटेन्सी टाइम मीन्स इट इज अ टाइम रिक्वायर्ड टू रीड और राइट हेड टू मूव फ्रॉम वन सेक्टर टू अदर सेक्टर. म्हणजेच एखाद्या सेक्टरपासून दुसऱ्या सेक्टरपर्यंत जाण्यासाठीचा लागणारा जो टाइम पिरियड आहे त्याला काय म्हटलं जातं तर लॅटेन्सी टाइम. फॉर एक्झाम्पल जर तुमच्या करंट सेक्टरची पोझिशन असेल 0 आणि ह्या 0th पोझिशनपासून जर तुम्हाला सेक्टर 3 पर्यंत जायचं आहे तर याच्यासाठीचा जो टाइम पिरियड लागणार आहे त्या टाइम पिरियडला काय म्हटलं जातं इथं लॅटेन्सी टाइम. लक्षात आलं. इट इज टाइम पिरियड टू मूव रीड अँड राईट हेड फ्रॉम करंट सेक्टर पोझिशन टू डिझायर्ड सेक्टर पोझिशन. म्हणजेच एका सेक्टरच्या पोझिशनपासून किंवा करंट सेक्टरपासून नेक्स्ट सेक्टरपर्यंत जाण्यासाठीचा जो तुम्हाला टाइम पिरियड लागणार आहे त्या टाइम पिरियडला काय म्हटलेलं आहे तर लॅटेन्सी टाइम म्हटलेलं आहे. आणि लास्ट डेफिनेशन आहे ट्रान्समिशन टाइम. ट्रान्समिशन टाइम म्हणजे काय तर ट्रान्समिट डेटा फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत डेटा ट्रान्समिट करण्यासाठीचा जो टाइम पिरियड लागणार आहे म्हणजे डेटा ट्रान्समिट करायला सुरुवात केलेली आहे इनिशियली पण कंप्लिशनला ज्या वेळेला सुरुवात होईल म्हणजे डिझायर्ड पोझिशनमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला तुमचा डेटा कंप्लिशन होईल त्याच्यासाठीचा जो टाइम पिरियड लागणार आहे त्या टाइम पिरियडला काय म्हटलेलं आहे ट्रान्समिशन टाइम. लक्षात आलं. पाचही डेफिनेशन्स काय आहेत. पहिली डेफिनेशन आहे ट्रॅक. व्हॉट इज मीन बाय ट्रॅक तर सरफेस ऑफ फ्लॉपी डिस्क इज मेड अप ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स अँड इच सर्कल इज नोन ॲज ट्रॅक. नेक्स्ट सेक्टर. द surface of track is again divided into equal parts and each equal part is named as a sector. Next, seek time. It is a time required to read or write head to move from one track to other track is known as a seek time. Latency time. It is a time required to read and write head from one sector to other sector. And transmission time means transmit data from one place to other place. एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत डेटा ज्या वेळेला ट्रॅव्हल केला जातो त्यावेळेला त्या ट्रॅव्हलिंगसाठी जो काही टाइम पिरियड लागतो त्या टाइम पिरियडला काय म्हटलं जातं तर ट्रान्समिशन टाइम. आता ह्या सगळ्या डेफिनेशनमध्ये तुम्ही एक वर्ड सतत ऐकला असेल की रीड अँड राईट हेड. आता रीड अँड राईट हेड म्हणजे काय असतात तर ही जी फ्लॉपी डिस्क आहे किंवा हार्ड डिस्क असेल त्याच्यावरती आपण मेनली काय करतो तर डेटा रीड केला जातो किंवा डेटा राईट केला जातो. मग हा जो डेटा आहे तो रीड आणि राईट करण्यासाठी काय असतात तर तिथं रीड आणि राईट हेड अवेलेबल असतात की ज्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर डेटा रीड आणि राईट करू शकता. मग ही फ्लॉपी डिस्क कशी आहे किंवा तिचं स्ट्रक्चर कसं आहे तर ते आपण बघितलेलं आहे. लक्षात आलं की या लेक्चरला आपण काय काय स्टडी केलं तर पहिला पॉईंट बघितला की फाईल सिस्टीम. त्याच्यामध्ये आपण फाईल सिस्टीमची डेफिनेशन बघितली. फाईल सिस्टीमची डेफिनेशन होती तर कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. नेक्स्ट पॉईंट आपण काय डिस्कस केला तर फाईल सिस्टीम रिलेटेड ऑपरेशन्स. त्या फाईल सिस्टीम रिलेटेड ऑपरेशनमध्ये आपण बघितलं की फाईलवरती आपण कोणकोणते ऑपरेशन्स करू शकतो. पहिलं ऑपरेशन होतं क्रिएट फाईल. नेक्स्ट ऑपरेशन होतं रीड टू अ फाईल, रायटिंग टू अ फाईल, त्याच्यानंतर रिवाइंड अ फाईल आणि लास्ट ऑपरेशन आपण पाहिलं ते होतं
डिलीट अ फाईल. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं की स्ट्रक्चर ऑफ फ्लॉपी डिस्क अँड हार्ड डिस्क. हार्ड डिस्क आणि फ्लॉपी डिस्क जे आहे त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे हे स्ट्रक्चर तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा आपण स्टडी केलेलं आहे. एकदा ते 11th स्टँडर्डच्या नोट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर ते एकदा रीड करा की त्याच्यामध्ये आपण फ्लॉपी डिस्क आणि हार्ड डिस्कचं जे स्ट्रक्चर आहे ते दिलेलं आहे. त्यासोबत ही डायग्रामसुद्धा मी तुम्हाला त्यावेळेला ड्रॉ करून दिली होती. मग आपण हे स्ट्रक्चर बघितलं आणि याच्यानंतर ह्या 5 ज्या टर्म्स आहेत या 5 टर्म्सचं आपण काय बघितलं तर डेफिनेशन बघितलं. याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की डिफाईन द फॉलोविंग टर्म्स आणि त्या डिफाईन द फॉलोविंग टर्म्समध्ये याच्यापैकी कोणत्याही तुम्हाला 4 टर्म्स ह्या विचारल्या जातील. लक्षात आलं. नेक्स्ट पार्ट जो असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू and have a nice day.